शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर उद्या आहे महाशिवरात्री आणि या पवित्र दिवशी सर्व भक्त आपल्या आराध्याला प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत आणि मनोभावे पूजन करत असतात। त्याचप्रमाणे या दिवसाचा सर्व भक्त खूप आतुरतेने या दिवसाची सर्व भक्त वाट पाहत असतात। तर या दिवशी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवपुराणात काही उपाय सांगितलेले आहेत। तर त्याच उपायाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही हे उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच उद्या नक्की करा आणि फरक अनुभवा। त्याचप्रमाणे तुम्हाला माझे असेच आध्यात्मिक आणि धार्मिक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर चला पाहूयात उपाय। विवाह, आरोग्य, करिअर या संबंधीचे जे काही प्रश्न तुम्हाला भेडसावत आहेत त्या संबंधी बाबतीत तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हे जे मी उपाय सांगणार आहे ते मंदिरात जाऊन करू शकता। तर सर्वात पहिला उपाय हा आहे तो आहे अक्षतांचा। तर अक्षतांना खूप जास्त महत्त्व आहे, म्हणजे धार्मिक महत्त्व आहे अक्षतांना आणि आपण कोणत्याही शुभ कार्यात मंगल कार्यात अक्षतांचा उपयोग करत असतो। तर ह्याच अक्षता घेऊन तुम्हाला शिवमंदिरात जायचे आहे। ह्या अक्षता जवळ घेऊन हातात घेऊन तुम्हाला महादेवासमोर बसायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा महादेवाला सांगायची आहे। त्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत 108 वेळा ह्या अक्षता अखंड अक्षता असाव्या, म्हणजे अशा तुटलेल्या अक्षता नसावा, तांदूळ तुटलेला नसावा, अखंड तांदूळ तुम्हाला एक एक करून 108 वेळा शिवलिंगावर अर्पण करायचा आहे आणि आपली मनोकामना शिवाला सांगायची आहे। त्यानंतर जर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असेल, कर्जबाजारीपणा असेल किंवा खूप जास्त पैशांची समस्या भेडसावत असेल तर एक मूठ हरभरा डाळ तुम्ही शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा प्रदोषकाळी सायंकाळी गेलेत तरीही चालेल। तुम्ही जाऊन तिथे आपल्या शिवाला आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि एक मूठ हरभरा डाळ शिवपिंडीवर वाहायची आहे। हरभऱ्याची डाळ शिवलिंगावर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते, यामुळे आपले आर्थिक संकट दूर होण्यास मदत होतात। त्याचप्रमाणे हरभरा डाळ आणि अक्षतांसोबत तुम्ही हिरव्या मुगाची डाळ सुद्धा एक मूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे। यामुळे तुमचे रखडलेले जे पण कामे आहेत ते मार्गी लागण्यास सुरुवात होते। म्हणजे तुम्ही जे उपाय करून एखादे काम तुमचे अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही किंवा एखादी इच्छा तुमची अनेक उपाय करून सुद्धा पूर्ण झालेली नाही, ती इच्छा किंवा ते काम हळूहळू पूर्णत्वास जायला लागते अशी मान्यता आहे। त्यामुळे या दोन गोष्टींसोबतच तुम्ही हिरवे मूग देखील शिवपिंडीवर अर्पण करावे। आता तिसरी गोष्ट म्हणजे उडद डाळ। तर उडद डाळ तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी, त्याचबरोबर आरोग्याच्या जर तक्रारी असतात तर त्या कमी होण्यासाठी उडीद डाळ शिवलिंगावर चढवणे म्हणजेच शिवलिंगाला अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते। तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक मूठ उडीद डाळ देखील शिवलिंगावर अर्पण करायची आहे। उडद डाळीचा संबंध हा शनीशी आहे आणि शनीची साडेसाती कमी करण्यासाठी देखील हा उपाय खूप म्हणजे महत्त्वपूर्ण मानण्यात येतो। तर त्यानंतर जर विवाहामध्ये तुमच्या काही अडचणी असतील, पती पत्नीमध्ये गोडवा टिकण्यासाठी, त्याचप्रमाणे मनपसंत जोडीदार मिळण्यासाठी, विवाह होण्यासाठी देखील एक उपाय आहे तो म्हणजे की एक मूठ साखर तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि अर्पण करण्याच्या अगोदर तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही जे पण अर्पण करणार आहेत ते अर्पण करायचं आहे। तर मनपसंत जोडीदार मिळण्यासाठी, त्याचबरोबर पती पत्नीमधील गोडवा निर्माण होण्यासाठी एक मूठ साखर तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। तर हे छोटे छोटे साधे असे उपाय होते जे शिवपुराणात सांगितलेले आहेत। तर ते तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या स्वामी माय लाईफ ऑफ शिवांश अँड मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, कारण जर तुम्ही ते क्लिक केलं आणि त्यावर ऑलवर क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। हर हर शंभो, जय हर शंभो।